माझं गोडेगाव गाव, भीमाशंकर साईड गोडेगाव. स्वामींचा प्रसाद घेण्यासाठी मी मुंबईवरनं दरवर्षी म्हणजे 28 वर्ष झाली महाराज, आणि इतका परमोच्च आनंद होत आहे का सुख दुःख विसरलं जातं. आणि आमटी खाण्याचा एवढा महाप्रसाद हा कुठल्याही गावामध्ये एवढ्या असा प्रसाद भेटत नाही. चव इतकी उत्तम आहे का इतर ठिकाणी अशी चवच आहे. आणि या ठिकाणी प्रसिद्ध असलेला आमटी आणि भाकरी महाप्रसाद, हजारोंच्या संख्येने या ठिकाणी आमटी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविक येत असतात. किती लोकांनी आमटी महाप्रसादाचा लाभ घेतलाय हे आपण स्वतः त्यांच्या कमिटीकडूनच जाणून घेणार आहोत. ही परंपरा 137 वर्षापासून सुरू आहे. याच्याबाबत आमटी महाप्रसाद हा गावात एक कडेपासून सुरू झाला, श्रीनंद स्वामी महाराजांनी सुरू केला आणि तो आता यावर्षी जवळपास 79 ते 80 कड्यांपर्यंत पोहोचला आहे. या आमटी महाप्रसादाच्या वैशिष्ट्यापूर्वी मी स्वामींच्या बद्दल 2 शब्द सांगतो. श्रीनंद स्वामी महाराज हे सिद्ध पुरुष होते, कारण त्यांनी घोर तपश्चर्या केली होती. ते हठयोगी होते. त्यांनी 12-12 वर्षाच्या 3 तपश्चर्या केल्या. त्याच्यामध्ये ते हिवाळ्यामध्ये पाण्यात बसायचे, पावसाळ्यामध्ये झाडावर बसायचे आणि उन्हाळ्यामध्ये बाजूला विस्तव फुटून त्याच्यामध्ये बसायचे. आणि स्वामी हे काशी यात्रेवरून भ्रमण करत इथून चालले होते. ते त्यांचा भाऊ विकनदास आणि आई आणि त्यांच्याबरोबर एक गाय, या पद्धतीने ते आले होते. ते इथं आल्यानंतर त्यांना या जागेमध्ये काहीतरी साक्षात्कार झाला आणि त्यांनी इथून पुढे जाण्याचं त्यांनी भावाला नाईला सांगितलं की याच ठिकाणी राहणार आहे. आणि मग त्यांनी ते माधेकरी मागून आपला चरितार्थ चालत असत. मग त्यांनी लोकांना एकत्र आणून या ठिकाणी हा आमटी भाकरीचा त्यांनी उत्सव सुरू केला. त्यांना इथं सर्व जाती धर्माचे लोक अनुयायी होते, मुस्लिम होते आणि इतरही सर्व होते. स्वामींचे ही तपश्चर्या आणि याचा लोकांना प्रत्यय येत गेला. स्वामी सिद्ध पुरुष होते. आताही आपण जर पाहिलं तर दिवसेंदिवस खूप गर्दी वाढत आहे आणि त्याचं कारण लोक येतात, समाधीचं दर्शन घेतात आणि स्वामींचं दर्शन घेतात आणि स्वामींच्या पुढे बसून जर काय आपण मनोकामना व्यक्त केली तर त्याचा प्रत्यय त्यांना वर्षभरामध्ये येतो. आणि त्यामुळे समजा मला काही प्रत्यय आला तर मी दुसऱ्याला सांगतो. अशा पद्धतीने याच्यासाठी आम्ही काही कुठं प्रकाशित केलेलं नाही, त्यांचं काही चरित्र नाही किंवा त्यांनी कधी स्वतःची प्रसिद्धी करून घेतली नाही, परंतु या अनुभवातून लोकांच्या माध्यमातून ते होतंय. हा आमटी आणि भाकरी महाप्रसाद दिला जातोय आणि गावामध्ये तर तुम्ही आमटी बनवली जाते, पण या ज्या भाकरी उपलब्ध होतात या कशा पद्धतीचे उपलब्ध केले जातात आणि कुणाकडून उपलब्ध केले जातात? या प्रत्येक घरटी तुमच्या संघात 10 माणसं असतील तर 10 किलोच्या भाकरी तुम्ही धान्य तुमचं आणि दळून आणून भाकरी करून द्यायच्या. आणि अधिक 1 किलो देवाच्यासाठी असतो, म्हणजे 10 अधिक 1 11. आणि ह्या काही परिसरातून सुद्धा भाकरी येतात. मग आता एवढी आमटी बनवली जाते तर एवढ्या भाकरी पुरेशा होतात का? हा, पुरेसं खबर नाही. एवढ्या पैसा वाटत भरपूर होतात. काय आम्ही काय करतो, काय वाळे काय आदल्या दिवशी जास्त वाळे ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी 2-3 वाळे ठेवतो. समजा जास्त भाकरी राहिली तर मग एखादा वाड्याला धान्य आणायला सांगायचं. या भाकरी आणि गावातूनच मिळतात का आजूबाजूच्या गावांमधून? परिसर वाडी भाकरी ते देवाच्या नावाने आणतात. तर ते ट्रकमध्ये किंवा पिकअपमध्ये अशा मोठ्या गाडीमध्ये वाजत गायचं भाकरी घेऊन येतात. मग त्याची मिरवणूक काढली जाते. घरातून एका घरातून किती भाकरी दिल्या जातात असं काही नियोजन आहे का? वाड्यात तसं नियोजन त्यांच्या मनावर आलं, पण इथे आपल्या गावचं आहे ना, गावचं प्रत्येक माणशी म्हणजे पुरुष असू स्त्री असू गरजोई आज झालेलं मुलं असलं तर त्याचं वर्गणी आधी तर 1 किलो धान्य चालू झालं. मग 1 किलो माणशी धान्य तुमच्या घरात समजा 10 माणसं असतील 15 असतील, 15 अधिक 1 16 एवढं धान्य दळून आणून भाकरी करून द्यायचं. एका माणसासाठी 1 किलो धान्य. 1 किलो धान्य. आणि मग घरात जर 15 माणसं असतील तर 15 किलो अधिक भाकरी अधिक 1 किलो. आणि मग एका घरातून वर्गणी किती काढली जाते? एका घरातून समजा या वर्षाचं 200 रुपये वर्गणी दरडोई 200 रुपये. भाकरी संकलित करण्याचं काम दिलेले आहे आमच्याकडं. या भाकरीचं असं नियोजन असतं की प्रत्येक घरामध्ये जेवढ्या व्यक्ती असतील
त्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागं 1 किलो धान्य दळून घ्यायचं आणि त्या 1 किलोच्या भाकरी माणसाप्रमाणे इथं आणून द्यायच्या आणि आज जमा झालेला जो प्रसाद असेल हा प्रसाद आमटी बरोबर वितरित केला जातो भाकरी। श्री रंगनाथ स्वामी महाराज पुण्यतिथी उत्सवाच्या आमटी महाप्रसादासाठी जो मसाला लागतो त्या मसाल्याची सर्व तयारी इथे पूर्ण करून ठेवलेली आहे। त्या मसाला आमटी बनवण्यासाठी सुरुवातीला मोहरी, जिरी, हिंग पावडर, हळद पावडर, गरम मसाला, आमसूल, मीठ, धना पावडर, मिरची पावडर, गूळ, बेसन पीठ, खोबरे आणि शेंगदाणा आणि एका कढईसाठी 20 किलो तूर डाळ शिजवून वापरली जाते। एक कढई साधारणतः 500 लिटरची बनवली जाते। त्या कढईमध्ये कमीत कमी 1,500 भाविक पोटभर आमटी खाऊ शकतात। तर या पुणे जिल्ह्यातील अनेक गावामध्ये ही आमटी कशी बनवली जाते किंवा याला काय काय मसाले वापरले जातात किंवा काल आणि आज या आमटीचे काल किती कढया वितरण झालं आणि आज किती कढया वितरण झालं काय सांगाल? याला आमटीचे मसाले काय काय लागले? एका कडेला 20 किलो तूर डाळ, 4 किलो गरम मसाला, 4 किलो धना पावडर, 7 किलो खोबरं, 6 किलो पीठ डाळीचं, मीठ 6 किलो, गुळ 11 किलो आधी असे एवढे मिळून असे तूर डाळ तर झालीच आहे। बाकीचे मग जिरी, लवंग, मिरी, जिरी, मोहरी असे ते 4 प्रकारे, हळद पावडर हे सगळे एकत्र करायचे मिक्स करून फोडणी द्यायची। एका कढईसाठी किती किलो साहित्य वापरलं जात आहे? हे जवळजवळ 10 साहित्य। किती किलो वापरलं जाते? सगळं संपूर्ण साहित्य किती किलो? संपूर्ण जवळजवळ ते 50 ते 60 किलो आहे। मग 50 किलो मध्ये मसाला जर 50 किलो वापरला तर किती लिटर आमटी तयार होते एका 500 कढईमध्ये? लिटर तयार होती। एका कढईमध्ये 500 लिटर आमटी तयार होते। काल 51 झाल्या, काल 51 कढया वितरण झाल्या आणि आज सकाळपासून किती कढया वितरण आता झाल्या? आज सकाळपासून जवळजवळ 25 गेला आकडा। 25. आज 5-6 राहिल्यात करायच्या त्या हिशोबाने आणि आता संध्याकाळपर्यंत किती कढया होतील? राहिलेल्या तेवढ्या करून टाकायच्या, ठेवायचं नाही काय। म्हणजे सगळ्या टोटल 80 कढई जोपर्यंत मसाला शिल्लक आहे तोपर्यंत करीत राहील। हा परवा रात्रीपासून हा कार्यक्रम चालू झाला। परवा रात्री 12ला आमटी बनवायला चालू केली तर 53 कढया कालच्या दिवसामध्ये पूर्ण आमटी बनवली आणि त्याचं वितरण झालं आणि महाप्रसाद वाटप पण झालं। राहिलेल्या उर्वरित कढया 80 कढयांमधून राहिलेल्या कढया आज पूर्ण होतील आणि संध्याकाळपर्यंत हे पूर्ण होईल। आता या आमटी महाप्रसादाचे पूर्ण महाराष्ट्रातील लोक येतात, त्यांना याची कळलंय का ही यात्रा आहे। आम्ही त्यासाठी हँडलूम वगैरे घालतो। सर्व लोक पंचप्रसिद्ध तालुक्यातले, जिल्ह्यातले आणि मुंबई पुण्यावरून पण लोक येतात आणि या महाप्रसादाचा स्वाद घेतात। आता हे महाप्रसाद बनवताना 2 लिटरमध्ये बनवला जातो। खाली 2 कढया 500 लिटरचा आणि फर्स्ट फ्लोअरला 2 कढया 500 लिटरचा। एका वेळेस 1000 लिटर आमटी तयार होते। त्याच्यातून आम्ही आमटी वितरण राहतात, ज्यांना घरी न्यायचा किंवा पाहुण्यांना मुंबईला पुण्याला न्यायचा ते बाहेर टोटल सिस्टममध्ये ते घेऊन जातात आणि 5 लिटर 10 लिटर जे काय कोणाला पाहिजे ते त्याचं अल्प मूल्य देऊन हे प्रसाद घेऊन जातात आणि याचा 3 दिवस चालते। कमीत कमी 1.5-2 लाख रुपये या 1.5-2 लाख लोक या महाप्रसादाचा आस्वाद घेतात। तर आपल्यासोबत काही दादा आहेत, त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे। ते आमटी या ठिकाणी अतिशय चविष्ट आमटी आहे आणि भाकरी आहे। तर दादांचं या ठिकाणी काय म्हणणं आहे आपण पाहूया। दादा नाव काय? नितीन शिंदे, गाव नाशिक। कशी वाटली तुम्हाला या आण्याच्या आमटीची चव? मस्त आहे, आमटीची चव एकदम मस्त आहे। इतक्या लोकांचा स्वयंपाक इथं बनतो आणि इतक्या प्रचंड प्रमाणात लोक इथून रोज जेवण करून जातात। पाहून बरं वाटलं आणि ही परंपरा भरपूर वर्षाची आहे त्यांची, तर भारी वाटलं गावात येऊन। किती वर्ष झाले तुम्ही आण्याची आमटी खाण्यासाठी नाशिकवरून या ठिकाणी येत आहे? आम्ही 3 ते 4 वर्षापासून येतोय। आपल्यासोबत अजूनही काही दादा आहेत, तुम्ही ही आमटी खाऊन तुम्हाला कसं वाटलं? एकदम छान आहे। हे बनवताना जे आम्ही पाहिलं खाली तर ते छान वाटलं का प्रत्येक एका कढईमध्ये 500 लिटरची कढई आहे।
त्यामध्ये त्यांनी 50 कढ्या बनवल्या आज, त्यानंतर आणखीन 10 कढ्या वाढवल्या त्यांनी. अशी ही 125 वर्षापासून चाललेली परंपरा आहे. ही परंपरा अशीच अजून चालू राहील पुढे, ही अजून हे गावाकडून अपेक्षा करतो. तर तुम्ही ही आमटी खाण्यासाठी किती वर्षापासून या आणि गावामध्ये येत आहे? 3 वर्ष झाली, 3-4 वर्ष झाली, तेव्हापासून आम्ही इथे येतोय महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी. कशी वाटली तुम्हाला या आण्याची आमटी चव? चव तर एक नंबर आहे. आणि आम्ही मागील काही वर्ष झाले तर दरवर्षी यात्रेच्या उत्सवासाठी आणि स्पेशल आमटी भाकर खाण्यासाठी ते येत असतो. ॲक्च्युली हे आमचे सहकारी मित्र आहे, त्यांच्या गावातलं हे याचा कार्यक्रम आहे यात्रा उत्सव. त्यांनी आम्हाला फक्त कल्पना दिली की आमच्या इथे 50 कड्या आहे आणि प्लस जसे भाविक वाढतात तसं आम्ही एक्स्ट्रा हे आमटी भाकरचा कार्यक्रम राबवत असतो 2 दिवस. आम्ही ते बघण्यासाठी आलो होतो मागील 3 वर्षापूर्वी. ते बघून तेव्हाची परिस्थिती आणि आता जे येत आहे भाविक, त्यांची वाढणारी गर्दी आणि त्यांचा उत्साह या आमटी भाकरसाठी आणि या यात्रेसाठी बघून म्हणजे खूप भारी वाटलं. तर आता या ठिकाणी हे आमटी महाप्रसाद वितरण केलं जात आहे. हे कशा पद्धतीचे नियोजन आहे आणि कशा पद्धतीचे केलं जात आहे? साधारणतः आता ही एक किटली 5 लिटरची आहे, तर त्याचा एक उत्पादित खर्च म्हणून जे प्रोडक्शन कॉस्ट येते 50 रुपये, त्याप्रमाणे हा विकला म्हणजे त्याची पावती घेतली जाते आणि जेवणासाठी दिला जातो. मग ही किटली आता 50 रुपयाला विकत दिली जाते. नाही, तसा याची जर प्रोडक्शन कॉस्ट बाजारामध्ये 100 रुपये, पण आपण एक भाविक भक्त या नात्याने लांबून येतात आणि ज्या प्रोडक्शन कॉस्ट त्या किटलीची आहे तेच शुल्क आकारले जाते. मग या आमटी किती रुपये लिटर दिली जाते आणि का दिली जाते? हे आता एक गर्दीचा ओघ पाहता आणि थोडेसे त्याचा आमटीचं एक जग म्हणजे महाराष्ट्रभर त्याची प्रख्यात आहे. आणि एक गावकऱ्यांना होणारा त्याचा ताण हा या वितरण केल्यामुळं कमी झालेला आहे. आणि 50 रुपये प्रति लिटर प्रमाणे हा महाप्रसाद दिला जातो. आणि गावामध्ये एक वेळ आपणही आलं पाहिजे. सुनील गैने, जुन्नर, पुणे. हे आहे RBN मीडिया ग्रुपचं RBN महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात RBN महाराष्ट्र. रहा अपडेट प्रत्येक क्षणी. ताज्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा.